बोलता बोलता गौतमी बोलली की जेव्हा ती दौरा संपून किंवा एखादा कार्यक्रम संपून घरी जाते तेव्हा ती काही खात नाही आणि घरी गेल्यानंतर आईला त्रास देते. हां, म्हणजे कार्यक्रम संपला की वैतागलेलं असलं की मग आणि काय होतं मी थोडंसं पुढं आले की मला झोपते. हां, मी झोपले की मग गाडी थांबली कुठं उठू नाही वाटत अजिबात. असं वैतागलेले असते. मग मी म्हणते तुम्हीच जा, मी गाडीत झोपते. मग मी झोपते गाडीत. पण घरी गेल्यावर मग काय करायचं पोटाचं? मग आईला त्रास देते. आणि असं नाही माझी आई, मी किती जरी लेट गेली ना, तरी मला विचारते, "तू म्हणजे जेवण केलंय?" तर मी म्हटलं ना, "हो." तर मग ठीक आहे. मग ती झोपेतच असणार, मग ती झोपणार. मी म्हटलं ना, "नाही." मग ती किचनमध्ये मग काय असेल ते गरम करणार रात्रीचं 2 वाजता जाणार 3-4 कधी पण जाऊ दे. मग माझी आई मला ते बनवून म्हणजे देते आणि मग मी खाऊन मग मी निवांत झोपते. असं आहे. तिला आहे तेवढा माझा त्रास, पण ठीक आहे ती देते मला प्रेमाने. पण असं कधी गौतमीला नाही वाटलं का की आईसाठी म्हणजे एखादा पदार्थ बनवूया? म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा आपण किचनमध्ये जाण्यासाठी खूप आपल्याला खूप हौस असते की आपण हे बनवूया ते बनवूया. कधी गौतमी गेली? हां, मी बनवलंय आईसाठी म्हणजे मसाले भात वगैरे. तिनेच मला सांगितलं काय काय करायचं, कसं नाही. पण मी बनवलंय आईसाठी. तसं मी संध्याकाळी वगैरे असली ना, हम्म. की मग नाही का हां, बनवू का काय असं. मग मी तसं तेवढंच नाही फक्त बनवून भांडे-बिंडे सगळं घासून-बिसून देते तिला, सगळं साफ करून देते. मग मला म्हणते, "बाई माझी पोरगी." होतं आमचं आणि आमचं बॉन्डिंग वेगळं आहे आईचं आणि माझं. ॲक्च्युली असं नाहीये की ती माझी आई आहे किंवा मी तिची मूल असं असं नाही. आम्ही एकदम मैत्रिणीसारखं आहे. खूप छान. मला जिथं गेलं मी तिथं मला सगळे तुम्ही बिग बॉसला जाणार ना तुम्ही मी नाही म्हणते पण मी त्याचं कारणही सांगितलं आणि मी बिग बॉस बेस्ट आहे हे पण मी सांगितलं की कारण खरंच तिथं गेलं की एक वेगळा ओदा होतो वेगळं नाव आपल्याला मिळतं छान मिळतं नाव आणि आपली प्रगती पण होते ते बेस्ट आहे पण मी नाही जाणार मी नाही जाऊ शकत तू भांडू नाही शकत. मी भांडू नाही भांडू शकते की मी असं नाही म्हणजे असं मला कोणी असं हे करून दिलं ना मी भांडल मी भांडू शकते पण मला जास्ती दिवस घर सोडून म्हटलं ना तर मी नाहीच राहू शकत अजिबात नाही मला माझ्या आईने असं माझा फोन जरी नाही उचलला ना लेट झालं किंवा दुपारची वेळ जरी असेल तिचं काम असतं तिला काही घेणं देणंच नसते फोन इकडं वाजतोय किंवा काय ती फक्त तिचं काम मला हे करायचं आता मला ते करायचं त्यात ती फोन विसरून जाते तिचा सायलेंट असतो का काय असतो आणि त्यात मी इकडं माझा जो जीव जातो हे 5-6 वेळा झालंय आणि माझ्या आईला मी फोन करते 12 फोन झाले 15 झाले माझी आई फोनच उचलत नाही आता काय करायचं काय झालं का कारण ती एकटी असते ना घरी कोणी मग माझा असा जीव वर खालीवर मग मी फोन करणार कोणाला तरी घरी पाठवणार आणि मॅडम मस्तपैकी दरवाजा उघडणार आणि मग ते पोरग फोन धरत जायचं मग अगं तुला कळतं का मग त्यावरनं आमच्या भांडणी पण होतं ती म्हणजे मी माझं का अगं तू हे असं मग मी नाही राहू शकत मी निम्म माझं चित्त नको बाबा आहे ते बरं आहे चाललंय सगळं छान आहे व्यवस्थित आहे आणि तसंच चालू देत अगदीच अगदीच अगदीच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.